वळूया पुढच्या स्पेशल रिपोर्टकडे। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसनं भली मोठी अर्थात जवळपास 40 अशा स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली। मात्र यातील प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ वगळता एकही स्टार प्रचारक राज्यभर प्रचारासाठी फिरताना दिसत नाहीये। स्टार प्रचारकांच्या यादीत सर्वात वरती नाव आहे ते प्रभारी रमेश चेन्नीथला यांचं। मात्र चेन्नीथलांनी एकही सभा घेतली नाही। काँग्रेसचे मोठे नेते राज्यात त्यांचा जिल्हा सोडला तर इतरत्र कुठेही फिरताना दिसत नाहीयेत। का नेमकं असं घडतंय या सगळ्याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया। चिपळूणमध्ये आता पुन्हा भगव्याचंच राज्य आणायचं आहे। मी आज तुम्हाला सांगतो, मी कामाचा माणूस आहे। पुन्हा पुन्हा सांगतो, अरे आगे बढ़ो, तुम मेरे पीछे आओ और मेरी घडी दबाओ दबाओ। 2 तारखेला कमळाची चिंता तुम्ही करा, त्यानंतर 5 वर्ष तुमची चिंता आम्ही करू, एवढंच या ठिकाणी सांगतो। दिवसाला 4 सभा, 4 शहरं पिंजून काढतायत। महायुतीचे सगळे बडे नेते निवडणुका स्थानिक म्हणूनच की काय, 5 वर्षांनंतर होणाऱ्या प्रचार सभांमध्ये महायुतीतही चांगलीच जुंपली आहे। मिनी विधानसभेत आपणच नंबर 1 असावं, हेच महायुतीतील मित्रपक्षांचं टार्गेट दिसतंय। पण जिथं महायुतीचे प्रमुख नेते प्रचारासाठी जीवाचं रान करताना दिसतायत, तिथं महाविकास आघाडीचे मुख्य चेहरे रणधुमाळीपासून कोसो दूर आहेत। फक्त मुख्य चेहरेच नाहीत तर काँग्रेसच्या स्टार प्रचारकांमध्येही फारसा उत्साह दिसत नाहीये। आता हेच पहा, 14 नोव्हेंबरला महाराष्ट्र काँग्रेसनं 40 नेत्यांची स्टार प्रचारक म्हणून घोषणा केली। त्याला आज 15 दिवस उलटून गेलेत। आता पक्षाची अपेक्षा होती की या 40 नेत्यांनी महाराष्ट्र पिंजून काढावा, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवावा। मात्र महाराष्ट्र प्रभारी असलेल्या रमेश चेन्नीथला यांनी आतापर्यंत एकही सभा घेतली नाहीये। स्टार प्रचारकांपैकी बहुतांश प्रचारक आपापल्या जिल्ह्यातच अडकून पडलेत। उदाहरणार्थ खासदार छत्रपती शाहू महाराज, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, नितीन राऊत, यशोमती ठाकूर, माणिकराव ठाकरेंसारखे नेते आपापल्या जिल्ह्यांमध्येच दिसतायत। बरं, फक्त रमेश चेन्नीथलाच नाही तर मुकुल वासने, नितीन राऊत, चंद्रकांत हंडोरे, आरिफ खान, केसी पाडवी, वर्षा गायकवाड, असलम शेख, मुझफ्फर हुसेन, रमेश बावगे, भाई जगताप, राजेंद्र राग, विलास अवताडे, सागर साळुंखे यांसारखे नेतेही महाराष्ट्रात कुठेही प्रचार सभा घेताना दिसले नाहीत। मग प्रश्न असा आहे की उमेदवारांनी स्टार प्रचारकांना बोलावलं नाही का, की पक्षाने स्टार प्रचारकांच्या सभा लावल्या नाही? याचं उत्तर काही असो, मात्र महाराष्ट्रातील काँग्रेसचे बडे नेते प्रचारात दिसत नाही। याच नेत्यांच्या यादीत एक नाव मात्र अपवाद ठरलंय। ते आहेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ। हे गेल्या 3 आठवड्यांपासून महाराष्ट्रात जोर लावतायत। दिवसाला 3-4 सभांमध्ये भाषणं करून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतायत। पण इतर नेते राज्यभर का दिसत नाहीत? त्यावर काँग्रेसच्या मुख्य प्रवक्त्यांनी आपल्या नेत्यांचा जोरदार बचाव केला। सगळे पैसे जे आहेत ते धंदा लो। आता पहिल्यांदा तुम्ही टाटाला सेमीकंडक्टरचे 3 कॉन्ट्रॅक्ट दिले, ते 745 कोटी BJPला त्यांनी हे दिलेलं आहे, डोनेशन दिलेलं आहे। तर ते हेलिकॉप्टरने फिरतील ना ते? मी तुम्हाला सांगतो की एवढं डेलिगेटेड नेतृत्व कोणत्या पक्षाकडे आहे, आणि तरी पैसे दिल्याशिवाय जिंकू शकत नाही। आता तिथे होड चालू आहे की चाबी माझ्याकडे तिजोरीची आहे, कोणी म्हणते तिजोरी माझ्याकडे आहे, कोणी म्हणते कुलूप माझ्याजवळ आहे। स्थानिक पातळीवरचं नेतृत्व कमकुवत असल्यानं महायुतीचे मोठे नेते फिरत असल्याचे दावे काँग्रेस नेत्यांनी केलेत। तर त्याला खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं। निवडणुकांमध्ये जनतेमध्ये जाऊन मतांचा जोगवा बागणं यालाच लोकशाही म्हणतात। लोकशाहीमध्ये घरी बसून राजकारण करता येत नाही। लोक आम्हाला मतदान करतीलच अशा पद्धतीचं त्या ठिकाणी कोणाला वाटत असेल तर तेही अयोग्य आहे। जनतेमध्ये गेलं पाहिजे। आमच्या परीनं आम्ही जेवढं जनतेत जाऊ शकतो आम्ही चाललो आहोत। ज्याला वाटतंय जनतेत गेलं पाहिजे ते जात आहेत, ज्यांना वाटत नाही ते जात नाही। केंद्रात सत्ता नाही, राज्यात सत्ता नाही, महत्त्वाच्या राज्यातही लागोपाठ पराभव। त्यामुळे काँग्रेसच्या केडरमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात मरगळ आहे। पण हीच मरगळ, निराशा दूर करण्यासाठी नगरपालिकांच्या निवडणुकांइतकी चांगली संधी असतानाही
महाराष्ट्र काँग्रेस संधीचं सोनं करताना दिसत नाहीये. तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.